संत श्री बाळूमामा वृद्धाश्रम उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. मिरज तालुक्यातील मालगाव, सुभाषनगर येथे स्वराध्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती संचलित सद्गुरू संत श्री बाळूमामा वृद्धाश्रम उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले तसेच वृद्धाश्रम अध्यक्षा सौ रुक्मिणी घागरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून डॉक्टर महेश पाटील, डॉक्टर सुनील कोल्हे आणि डॉक्टर दीपाली जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरू संत बाळूमामा आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ दीपाली कांबळे, मिरज पंचायत समिती उपसभापती सौ ललिता शेजुळे, पंचायत समिती सदस्य पांडुरंग पाटील, मालगाव ग्रामपंचायत उपसरपंच तुषार खांडेकर, काकासाहेब घामणे, अरुण राजमाने, हभप आदिनाथ महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृद्धाश्रमासाठी लाईट, पाणी, बेड, आरोग्य तपासणी, दवाखाना तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, खजिनदार पांडुरंग घागरे, सचिव कल्पना गुजर, कार्याध्यक्ष गीतांजली कांबळे, सल्लागार दीपक सिद्ध, ॲडव्होकेट अजित कुलकर्णी, रेश्मा जगताप, शिवनाथ गुजर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच प्रहार न्यूजचे संपादक तसेच स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली केंद्रीय सचिव आणि दिव्यांग प्रहार क्रांती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विकास गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगाप्पा पाटोळे यांनी केले. भूमी न्यूज प्रतिनिधी राजमा नदाफ, सांगली.